हे गाईज गुड मॉर्निंग. आम्ही चाललो होतो तुकाई देवीला. आमचं दरवेळेस माझ्या नंदीचं तिकडं कार्यक्रम असतो, त्यामुळे आम्ही चाललो होतो. मागं नंदीची पोरी बसल्या होत्या आणि माझे 2 पोरी होत्या आणि आम्ही मग आमचं चाललो होतो. दरवर्षी असते हे कार्यक्रम आणि आम्ही दरवर्षी जात असतो सगळी फॅमिली. ही एकच कार्यक्रम आहे ज्यात आम्ही सगळे कुटुंब, सासरकडचे कुटुंब एकत्र भेटतो म्हणून. ही माझी नंदीची पोर, तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून ती पोझिशन देत होती छानपैकी. आणि मग आमचं जातं गाणं बोलणं, पोरीचं काही पोरी झोपा लागत होत्या, त्या काही गाड्या बिड्या मोजत होत्या आणि कुठल्या कलरच्या गाड्या त्या सांगत होत्या. आणि ही एकच टाईम असं असतं की सगळे आम्ही, म्हणजे माझे तिन्ही नंदा, त्यांची पोरं, त्यांचे कुटुंब, आम्ही सगळे एकत्र भेटत असतो. आणि मग आम्ही जाता जाता म्हणलं आमची बारकी नणंद आहे ना, त्याच वाटेला राहते ना, तर मला त्यांना भेटून जावं आणि त्यांना पण घेऊन जावं. पण त्या आमच्या आधीच निघून गेल्या होत्या. मग गेलो आम्ही, उळालाच होतो, म्हणलं जाऊन यावं तर नाही, ते निघून गेले. तिकडे गेल्यानंतर कळलं निघून गेले म्हणून. मग इथं माझी सासू भाकरी हे करायला बसले. तर माझी सगळी फॅमिली आहे ही सासरकडची. ही माझ्या मोठ्या नंदेची मोठी पोर आहे, तिचं नाव पूर्वा आहे. आणि सगळं छान फॅमिली आहे माझी सासरकडची, हॅपी फॅमिली आहे. मला असं कधी असं वाटतच नाही की मी ह्यांच्यातली वेगळी आहे, कारण मला तर आईबाप नाही आहे, पण ह्यांच्यातच माझी अख्खी दुनिया आहे. त्यामुळं ना मला कधीच वाटत नाही की मी वेगळी आहे ह्यांच्यात. त्या पण मला त्यांच्या पोरींसारखंच हे करतात. आता ती एवढी बारकी माझी नंदेची पोर होती ती आमची व्हिडिओ वगैरे काढते. तिथं माझी पोरी, त्यांची सगळ्यांची पोरी असे एकत्र मिळून आम्ही असे व्हिडिओ वगैरे काढले. मला पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही आणि त्यात गर्दी पण लय होती ना, त्यामुळं ना लय आवाज होता. स्पीकर वगैरे लावले होते, काहींचे देवीचे कार्यक्रम असतात ना, त्यामुळे ही माझी मोठी नणंद आहे. आमच्या सगळ्यांची मस्त अशी एकतरी भेट होतीच दरवर्षी. असा आमचा दिवस गेला. आणि असं दिवस गेला आहे, मग म्हणलं आता रात्र झाली, निघून जावं, आणि लय टाईम गेला होता. मग इथं रात्र झाली, आम्ही आमचं निघून जात होतो. सगळ्यांना आपापल्या घरी, ते सगळे आपापल्या घरी गेले. फक्त आमच्या नंदीचे पोर होते, ते लय रात्र झाल्यामुळे त्यांना नाही सोडलं आम्ही. मग आमच्या संगच आमच्या घरी नेलं. आणि रात्रीचं कुठं त्यांचं गाव लय जंगलात आहे ना, आणि तिकडं रेंज पण नाही आहे, काय नाही आहे. तर तिकडं जायला आम्हालाच नाही बरोबर वाटत. थँक्यू. असंच व्हिडिओ